श्रीराम मंदिराच्या सजावटीची ताजी दृश्य फक्त जय महाराष्ट्रवर आपण पाहू शकता। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण ही दृश्य दाखवणार आहोत। आपण पाहतोय की रंगीबिरंगी फुलांनी, विद्युत रोषणाईनी संपूर्ण अयोध्या राम मंदिर परिसर सजलेला पाहायला मिळतोय। राम मंदिराच्या सजावटीची आपण ही दृश्य पाहतोय, ताजी दृश्य आपण ही पाहतोय। विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण देशभर हा सोहळा अगदी उत्साहात आनंदात साजरा होणार आहे। ठिकठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय अयोध्येमधील श्रीराम मंदिराची। या ठिकाणी सुंदर अशी सजावट केलेली आपण पाहतोय। रंगीबेरंगी फुलांनी सजावट केलेली आहे। आकर्षक अशी विद्युत रोषणाई ही केलेली पाहायला मिळते। राम मंदिर सोहळ्याला अगदी काही तास उरलेले आहेत। राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान झाली। राम मंदिरातील सजावटीची दृश्य फक्त जय महाराष्ट्रवर आपण दाखवत आहोत। अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर हे बनवण्यात आलं आहे। या मंदिराला विद्युत रोषणाई ही करण्यात आली। आकर्षक अशी ही रोषणाई करण्यात आली। अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनवण्यासाठी प्रेरणा मिळालेली आहे। श्रीराम मंदिराच्या सजावटीची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। या सोहळ्याला अगदी काही तास उरलेले आहेत। संपूर्ण देशाचं या सोहळ्याकडे लक्ष आहे। राम मंदिरातील गाभाऱ्यामध्ये रामाची मूर्ती ही विराजमान झाली आहे। राम मंदिरातील सजावटीची दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्रावर पाहत आहात। राम मंदिर सोहळ्याचा उत्साह आपण सर्वत्रच पाहतोय। संपूर्ण अयोध्या नगरी ही सजलेली आहे। एक वेगळाच आनंद उत्साह आपण पाहतोय। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट केलेली आपण पाहतोय। देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झालेत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे। अयोध्येच्या वेशींवर कडेकोट असा बंदोबस्त करण्यात आला आहे। विना निमंत्रण अयोध्येत परवानगी नाही। ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर असणार आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण अयोध्ये नगरीवरती, संपूर्ण शहरावरती पोलिसांची नजर असणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस सतर्क आहे।